तर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून। मुंबईत फक्त परप्रांतीयांचे लोंढे येत नाहीत तर मतदारसंघ बनवले जात आहेत। मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलेला आहे। सोबतच महापालिकेत जर भाजप सत्तेत आला तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल असा इशाराही राज ठाकरेंनी दिला। मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे मनसेला रामराम करणार अशा चर्चा सध्या रंगल्यात। मनपा निवडणुकांनंतर संदीप देशपांडे मनसेला जय महाराष्ट्र करणार असा दावा नुकताच मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या संतोष धुरेंनी केला। अशात आता संदीप देशपांडे आज पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यामुळे देशपांडे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे मनसेला रामराम करणार अशा चर्चा सध्या रंगल्या होत्या। मनपा निवडणुकीनंतर संदीप देशपांडे मनसेला जय महाराष्ट्र करणार असा दावा नुकताच मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या संतोष धुरेंनी केला। अशात आता संदीप देशपांडे आज पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यामुळे देशपांडे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाण्यातील मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे। ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवू असा हल्लाबोल फडणवीसांनी केला। बाळासाहेब ठाकरेंशिवाय कोणताही ब्रँड नाही असं फडणवीसांनी म्हटलंय, तर फडणवीसांनी बाळासाहेबांवर बोलू नये असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रद्द करण्यात आली आहे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त एकनाथ शिंदे यांची आज सभा होणार आहे, तर मात्र ही सभा वेळेच्या कारणास्तव रद्द करण्यात आली। ऐनवेळी सभा रद्द झाल्यानं उमेदवारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली। सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या प्रचार सभा पार पडल्या। उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभांचं आयोजन करण्यात आलं। या सभेतून जयंत पाटलांनी विरोधकांवर टीका केली। मनसे नेते अमित देव ठाकरेंनी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले। सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरेंनी हे पत्र लिहिले। सरवदे कुटुंबांची सरकारने जबाबदारी घ्यावी अशी मागणी अमित ठाकरेंनी पत्रातून केली आहे। तसंच सरवदेंच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी असंही त्यांनी अमित ठाकरेंना म्हटलं। उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं असून मतमोजणीसाठी जर्मन टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर भव्य वातानुकूलित तंबू उभारण्यात येत आहे। हा तंबू पवई चौकातील शासकीय इमारतीच्या प्रशस्त प्रांगणात उभारला जातोय। वातानुकूलित तंबूमध्ये एकाच वेळी सुमारे 800 जण बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे। कोल्हापुरातील 2594 मतदारांना मतदान कुठं करायचं याचं हमीपत्र देण्यात आले, मात्र 3521 मतदारांना अद्याप मतदान कुठं करायचं याचं हमीपत्र दिलं नाही। त्यामुळे मतदानाच्या दिवशी दुबार मतदारांना मतदान केंद्रावर हमीपत्र भरून द्यावं लागणार आहे। सोलापुरात महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्याला भोवळ आली आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार करताना कार्यकर्त्याला भोवळ आली। यावेळी काही काळासाठी प्रचार थांबवत कार्यकर्त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पुण्यात भाजप आणि शिवसेनेची अधिकृत युती नसली तरीही समान विचारधारेमुळे प्रभाग क्रमांक 36 मध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते। शिवसेनेचे उमेदवार आबा बागुल यांनी विकास कामांच्या जोरावर मोठी ताकद उभी केली। भाजपचे माजी नगरसेवक महेश बावळे आणि शिवसेनेचे उमेदवार आबा बागुल यांच्यात थेट लढत होणार आहे। पुण्याजवळील राजगुरुनगर शहरात नागरिक समस्यांचा उद्रेक झालाय। नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे ड्रेनेज लाईनमधूनच सांडपाणी नागरिकांच्या घरात घुसते, त्यामुळे घरातील वस्तू आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं प्रचंड नुकसान होत आहे। प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। जालना महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे। निवडणुकीसाठी एकूण 18 राजकीय पक्षांचे 302 उमेदवार आणि 152 अपक्ष उमेदवार असे एकूण 454 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे जालना महापालिकेत कुणी विजयी होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार। भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं। या महायुतीच्या विजय संकल्प सभेच्या बॅनरवरून शिवसेनेच्या उमेदवारांचे फोटो गायब होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। कोल्हापुरातील इचलकरंजी महानगरपालिकेच्या 302 पैकी तब्बल 72 मतदान केंद्र परिसरावर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे। या मतदान केंद्रांचा पूर्व इतिहास पाहिल्यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला। यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये या मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडले होते, त्यामुळे निवडणूक आयोगानं मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला। वाशिम जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमुळे कोट्यवधींची करवसुली झाली आहे। नगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना कर थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र बंधनकारक केल्यामुळे नगरपालिकांना मोठा आर्थिक फायदा झाला। या अटींमुळे इच्छुक उमेदवारांना आपली थकीत रक्कम भरावी लागली आहे।
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले. शहरातून तब्बल 111 उपद्रवींची नावं निश्चित करण्यात आली. यातील 6 जणांचे MPDA अंतर्गत प्रस्ताव सादर केले असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 15 जणांना हद्दपार करण्यात आले. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 507 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रशासनानं 3,500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात 500 महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समाज माध्यमांचा गैरवापर होत असल्याचं दिसून आलेलं आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये उमेदवारी करत असलेल्या शिवसेना गटाच्या महिला उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला. या प्रकरणी संबंधित उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी प्रशासनाला कारवाई संदर्भात निवेदन दिले. विरारमधील द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्णाचे अभिनेता निलेश साबळे यांनी दर्शन घेतलेलं आहे. श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं असल्याची प्रतिक्रिया निलेश साबळे यांनी दिली आहे. तर निलेश साबळे यांनी श्रीकृष्ण भक्त प्रवीणा ठाकूर यांच्याकडून मंदिराबाबत सविस्तर माहिती सुद्धा घेतलेली आहे. अकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत तिकीट नाकारलं गेलं तरीही काही नगरसेवकांनी बंडखोरीचा मार्ग न स्वीकारता पक्ष मजबूत करण्यासाठी माघार घेतली. या निष्ठावंत कार्यकर्त्यांची जाहीर सभेत स्वतः एकनाथ शिंदे यांनी मनापासून स्तुती केली. भिवंडीत महायुतीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या हस्ते आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं. यावेळी महायुतीच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. पुण्यात भाजप आणि शिवसेनेची अधिकृत युती नसली तरीही समान विचारधारेमुळे प्रभाग क्रमांक 36 मध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते. शिवसेनेचे उमेदवार आबा बागुल यांनी विकास कामांच्या जोरावर मोठी ताकद उभी केली. भाजपचे माजी नगरसेवक महेश वाबळे आणि शिवसेनेचे उमेदवार आबा बागुल यांच्यात थेट लढत होणार आहे. धुळ्यातील देवापुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीनं प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच भाजप आहे, त्याला मदत म्हणजे भाजपला मदत. त्यासाठी मुस्लिम बांधवांनी विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे असं यावेळी नसीम सिद्दीकी यांनी म्हटलेलं आहे. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गटाच्या उमेदवारांच्या प्रचारात आता आमदार मंजुळा गावित देखील मैदानात उतरल्या. मोठं शक्ती प्रदर्शन करत यावेळी मंजुळा गावित यांनी विकास कामांचा अजेंडा सांगितला. तसंच शिवसेनेला मतदान करा असं आव्हान यावेळी आमदार मंजुळा गावित यांनी केलेलं आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 70 जागांसाठी आता निवडणूक प्रचार सुरू आहे. या निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यात प्रमुख लढत दिसून येते. तर दोन्ही शिवसेना या अनेक ठिकाणी तुल्यबळ लढताना दिसून येत आहे. सांगोला अकलूज मार्गावर शेतकरी आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. साखर कारखाना युनिट क्रमांक 4 हा शेतकऱ्यांना पहिला हप्ता 3,000 रुपये देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेनं पुन्हा एकदा कठोर कारवाई केली. पैठण गेट आणि घाटी रुग्णालय परिसरात मनपाच्या पथकानं JCBच्या साहाय्यानं अनधिकृत दुकानं आणि लोखंडी टपऱ्या हटवल्या. पुढील काळातही अतिक्रमणाविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. परभणी जिल्ह्यात पुन्हा तापमानाचा पारा घसरला असून तापमान 6°C वर पोहोचलं. त्यामुळे नागरिकांना हुरहुरी भरत असल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्यात. तर थंडगार वारं वाहत असल्यानं बोचऱ्या थंडीचा अनुभव नागरिकांना येतो. धुळे शहराचा तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरलाय. धुळे शहरात 7.2 तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं. तापमानात आज मोठी घट झाली. नाशिकच्या निफाड तालुक्यात थंडी वाढली आहे. निफाडच्या कुंदेवाडीत 7°C नीचांकी नोंद झाली. बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यानं सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. येवल्याच्या ममदापूर इथं अज्ञात व्यक्तीनं शेतकऱ्याच्या कांदा पिकावर तणनाशकाची फवारणी केली. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान या प्रकरणी आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मतोबाचे शिंगवे येथील मतोबा महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. या निमित्त चांदवड तालुक्यातील शिंगवे इथं 12 गाड्या ओढण्याचा मान लक्ष्मण राजेंद्र गुंड यांना मिळाला. या यात्रेनिमित्त उद्यापासून कुस्त्या टांगे स्पर्धा होणार आहे. सातारा जिल्ह्यासह घाटवण येथील घाटाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेला अनेक गावातील पालख्या वाजत गाजत सहभागी झाले. यावर्षी मोठ्या संख्येनं भाविक या यात्रेत सहभागी झाले. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं वाघोलीमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. तर या विज्ञान प्रदर्शनात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध तंत्रज्ञान आणि उपक्रमांची विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली. या विज्ञान प्रदर्शनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली.
नाशिकच्या निफाडमधील देवगावात 5वा बिबट्या पिंजरा जेरबंद झालाय. देवगाव परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. त्यामुळे या सर्व बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येते. कुत्र्याची नसबंदी आणि लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना निधी दिला जातोय. मात्र 2021 ते 2024 या 4 वर्षाच्या काळात केंद्रानं राज्यांना 1 रुपया सुद्धा दिला नसल्याची संतापजनक माहिती पुढे आली आहे. भारतात 2024 मध्ये एकूण 37 लाख श्वानदंशांच्या घटनांची नोंद झाली आहे.